पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। वेगवेगळ्या भागातील जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, पंपिंग स्टेशन इथं विद्युत आणि इतर कामं करण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे। या कामामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा पाणीपुरवठा होणार आहे। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रातला विसर्ग बंद करण्यात आलाय। 428 क्युसेक विसर्ग पहाटे 5 वाजता पूर्णपणे बंद करण्यात आलाय। पावसानं विश्रांती घेतल्यानं आता विसर्ग थांबवण्यात आलेला आहे। पुणे मेट्रोनं 10 कोटी प्रवाशांचा टप्पा पार केलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये मेट्रोनं हा ऐतिहासिक प्रवाशांचा टप्पा गाठलाय। मेट्रोमुळे पुण्याचा विकासाला चालना मिळणार आहे। 6 मार्च 2022 पासून मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे। पुरंदर विमानतळासाठी भूमी अधिग्रहणासाठी 3 गावांमध्ये मोजणी पूर्ण झाली आहे। मुंजवडी, उदाची वाडी आणि एकतपूरमध्ये मोजणी झालेली आहे। 807 एकर जागा लवकरच जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येणार आहेत। येत्या शनिवारपासून कुंभारवळ, खानावळ या 2 गावांमध्ये मोजणी सुरू होईल, माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। पहिल्याच दिवशी 50 हेक्टर जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण केली आहे। गँगस्टर निलेश घायवाळ विरोधात अखेर बनावट पासपोर्ट प्रकरणातही गुन्हा दाखल झालाय। खरी माहिती लपवण्यासाठी बोगस पत्ता आणि बनावट आधार कार्ड धारण करून पासपोर्ट काढल्याचा घायवाळ विरोधात आरोप आहे। कोथरूड गोळीबारानंतर घायवाळ विरोधात सलग 4था गुन्हा दाखल झालाय। पुणे पोलिसांनीच घायवाळ विरोधात फेक पासपोर्ट प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। गुंड निलेश घायवाळला परदेशातून आणण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। निलेश घायवाळचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे। तत्कालीन पोलीस प्रशासनानं दुर्लक्ष नडलं अशी चर्चा आता पोलीस दलात सुरू आहे। येवला शहरात विविध अपघातांमध्ये 3 नागरिकांचा बळी गेला। यात एकाची मृत्यूचाही समावेश आहे। त्यामुळे सर्वपक्षीय कृती समितीकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून तात्काळ या मार्गावर उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। येवल्यातील अंदरचूल उपबाजार आवारात भुसार धान्य मालाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मका खरेदीला सुरुवात करण्यात आली। यावेळी 2000चा उच्चांकी दर मक्याला मिळाला। दरम्यान शेतकऱ्यांनी मका प्रतवारी करून सुकवून बाजारात आणावा असं आवाहन सभापतींनी केलं। ऑल इंडिया पॅन्थर सेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोबळावर लढणारे अध्यक्ष दीपक केदार यांनी येवल्यात रणशिंग फुंकले। शासकीय विश्रामगृह येवला इथं पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केदार यांनी निवडणुकांच्या संदर्भात रणशिंग फुंकले। नाशिक आणि अहिल्यानगरच्या राहुरीत बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटर होणार आहे। मानवी हल्ला करणाऱ्या बिबट्यांना ओळखून त्यांना जेरबंद केल्यानंतर कायमस्वरूपी रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे। नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नाशिक पोलीस रस्त्यावर आले होते। गेले काही दिवसांपासून शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं पोलीस आक्रमक झाले। नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोमिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे। केवायसी बाबत शेतकरी संभ्रमात आहेत। गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केवायसीची अट रद्द केली आहे। मात्र खरंच ही अट रद्द केली आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला। कारण प्रशासन पातळीवर अजूनही लाखो शेतकऱ्यांचे पैसे फक्त ही केवायसीमुळे अडकून पडलेले आहेत। निधी येऊन 15 दिवस उलटलेत, मात्र शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत। बनावट शालार्थ आयडी प्रकरणी संभाजीनगर जिल्ह्यात 250 शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली। आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे। तर येत्या 8 दिवसात शिक्षण आयुक्त आणि शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे अशी माहिती शिक्षण उपसंचालक यांनी दिलेली आहे। राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापकांची निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली। यानुसार विद्यापीठातील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आली। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 73 जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। ही भरती गेली अनेक वर्ष रखडलेली होती।
संभाजीनगर महापालिका 2000 कंत्राटी कामगारांची दिवाळी गोड करणार आहे। गेल्या 5 महिन्यांपासून या कंत्राटी कामगारांचा पगार झाला नाहीये, त्यामुळे आता दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार करण्याची जबाबदारी मनपा प्रशासकांनी मुख्य लेखाधिकाऱ्यांना दिलेली आहे।